आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. 2029च्या 1 वर्ष आधी, 1.5 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील. कमतरता नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमचे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे. त्याच्यावरून कुठेतरी भाजपचा व्हायरस हा त्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठेही काही कमतरता नाही. कमतरता नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमचे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे. त्याच्यावरून कुठेतरी भाजपचा व्हायरस हा त्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन लागलेली आहे. पण हे जे कार्यालय ते प्रशांत दादा असतील, पुण्याचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी मिळून हे कार्यालय फार पूर्वीपासून आपल्या पक्षासाठी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे हे कार्यालय त्यांना घेता आलं नाही. त्यामुळे पुण्यात त्यांनी नवीन कार्यालय, पॉश कार्यालय सुरू केलंय. मी त्यांच्या नवीन कार्यालयासाठी शुभेच्छा देतो. ते पॉश याच्यासाठी आहे की तिथं पॉश लोक येतात. आमचं साधं याच्यासाठी आहे कारण आमच्याकडे साधे सामान्य लोक तिथे येत असतात. आता भुसावळचा एक प्रश्न आहे. बोगस मतदाराची जी यादी आहे ना, गेल्या अनेक दिवसांपासून देशात राज्यात तो विषय झालाय. भुसावळमध्ये ना 9 वर्षापूर्वी एका याचिकाकर्त्याने याचिका केली होती निवडणूक आयोगाकडे, भुसावळच्या निवडणूक आयोगाकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे, की भुसावळमधून अनेक बोगस मतदान त्यावेळेस झालं होतं, मयत लोकांचं झालं होतं, जे स्थलांतरित झाले त्यांचं पण झालं होतं. त्याच्या लढ्याला अखेर यश आले. जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री त्याला आदेश दिले की हा जो काही सांगतोय त्यावेळेसचा तो सगळा डेटा काढा आणि डेटा समोर आणा. त्याच्या मागणीला यश आलेलं आहे. पण बाकीकडे प्रशांत जगताप असतील किंवा तुमच्या अनेक आंदोलन देखील होते, पण त्यांना मात्र ते व्हीव्हीपॅट आत्ता झाले ते तर 9 वर्षापूर्वी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले की निवडणूक आयोगानं ठोस आदेश काढावा. नाही, मतदानाची चोरी जी झाली आहे त्याच्यावर अनेक लोक बोलत होते. आम्ही सुद्धा बोललो होतो. प्रशांत दादा इथं आहेत, सचिन भाऊ असतील, त्याच्याच बरोबर राहुल कलाटे असतील, अशोक भाऊ पवार असतील, तिथं सुनीलराव भुसारा असतील, असे अनेक काही आमदार आहेत. त्यांनी याच्यावर मन व्यक्त केलं होतं. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या वेळेस जर आपण कम्पेअर केलं तर यंदा काही गावांमध्ये माझं मतदान 5-6 मतांनी वाढलं असलं तरी माझ्या विरोधकाचं मतदान 250 ते 300 वाढलेलं आहे. आता काल परवा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय या बाबतीतला दिला, बिहारच्या बाबतीत, तो अतिशय स्वागत करण्यासारखा निर्णय आहे. त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथं होणार आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यासाठी हे सर्व आमचे उमेदवार लढतच आहेत. पण आता सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेतल्यामुळे या लढ्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला एक ताकद तिथं मिळणार आहे आणि आम्ही 100% तो लढा तिथं लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं, कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत. फरक बघा, लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जो निकाल लागला त्यात उत्साह होता, लोकांनी जल्लोष रस्त्यावर तिथं साजरा केला. पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर एवढं मोठं मॅन्डेट सुद्धा भाजप मित्र पक्षाला मिळून सुद्धा शुकशुकाट हा रस्त्यावर होता. जे लोक निवडून आले त्यांना सुद्धा कळेना पचेना की आपण निवडून कसं आलो. याच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी घोळ असावा आणि त्यात मतदार यादीचा हा घोळ हा प्रमुख घोळ आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. राज ठाकरे म्हणाले की मुंबईत फक्त शिवसेना उद्धव ठाकरेची आणि आपली ताकद आहे, दुसऱ्या पक्षाची नाही, तुम्ही कामाला लागा. मग मुंबई महापालिकेत तुमची महाविकास आघाडी राहणार आहे का त्या दोघांनाच लढायची? काय ठरलंय अजून ठरवू द्या त्या दोघांचं, त्या दोन पक्षाचं. त्यानंतर आम्ही आमचं काय ठरलंय. आज आम्ही भूमिका तशी घेणारच नाही. आज काँग्रेसला आम्ही विश्वासात घेऊ, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घेऊ, इतरही सर्व जे मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊ. विश्वासात घेतल्यानंतर आम्ही तिथं भूमिका घेऊ, कारण का आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत. राज ठाकरे साहेब हे आता वेगळे आहेत, त्यामुळे आज ते एकट्याची भूमिका घेऊ शकतात. आम्हाला जेव्हा भूमिका घ्यायची असते तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यावी लागते, म्हणून आम्ही त्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. आमची जेव्हा बैठक होईल, आमच्या नेत्यांची बैठक होईल, त्यानंतर या बाबतीत आम्ही योग्य अशी भूमिका घेऊ. आदित्य ठाकरे परवा दिवशी आले होते, आज ते भेटायला जाणार आहेत. जाणून बुजून सरकारकडून हे सर्व केलं जाते. मुंबई नगरपालिका, तुम्ही सांगितलं महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, अशा पद्धतीने विरोधकांना कुठेतरी तुम्ही लोकल नेत्याला तर लोकल आमदारांना बोलवण्याचा प्रोटोकॉल असतो. कदाचित त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं, पण भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं तिथं नाव नव्हतं. आदित्य भाऊंचं म्हणणं असं होतं की काय खरी भूमिका आहे हे सांगण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही दिली गेली पाहिजे. तिथले लोकप्रतिनिधी असताना त्यांना तुम्ही बोलून दिलं जात नसेल तर कुठेतरी तो जो निर्णय होता त्या निर्णयामध्ये त्यांचाही रोल होता.
हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक करून तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथं घेत असाल. जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं. लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत नाही, त्यामुळे मग जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फोर्सफुली अधिकाऱ्यांना सांगून बोलवलं जातं आणि मग तिथं तो कार्यक्रम घेतला जातो. तसंच कदाचित त्या बीडी चाळेबद्दल तिथं झालं असावं. आणि याच्याच मोठी भयंकर गोष्ट आहे जी या महिन्या अखेरच आम्ही तिथं आपल्या सर्वांसमोर आणू, की युनिव्हर्सिटीचा सुद्धा वापर हे राजकीय कार्यक्रमाला तिथं घेत चाललेले आहेत. कालच जर आपण बघितलं, टीस ही जी संस्था आहे ती टाटाची संस्था आहे. टाटाली या देशाला एकत्रित आणण्यासाठी खूप मोठा प्रयत्न तिथं केला होता. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत बेरोजगारी कमी करण्यासाठी टाटाली खूप मोठा प्रयत्न तिथं केला आणि या देशाला एक संघ ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आणि खूप मोठा रोल तिथं राहिलेला आहे. पण काल टाटाच्याच संस्थेमध्ये जर आपण बघितलं, तिथं द्वेष पेरणारं एक जे डॉक्युमेंटरी ती RSSच्या माध्यमातून दाखवण्यात आली. मग आता मला टाटाला विचारायचंय की ही तुम्ही परवानगी दिली कशी? दुर्दैव असं टीसचे जे डीन आहेत ते सुद्धा कदाचित तिथं उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असंच काहीतरी करण्याचा, व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी सोडून व्हॉइस ऑफ देवेंद्रचा कार्यक्रम घेण्याचा मानस या भाजपच्या लोकांचा, नाही तर भाजपच्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीला मध्ये ठेवून त्यांनी तिथं केला. आता तिथं मग आम्ही आवाज उठवला, या लोकांनी आवाज उठवला, काँग्रेस आणि मित्र पक्षाने आवाज उठवल्यानंतर त्यांना तो GR मागे घ्यायला लागला, निर्णय मागे घ्यायला लागला. पण दुर्दैव असं 30 मध्ये अतिशय चुकीची घटना काल घडलेली आहे. त्यामुळे टाटाला आम्ही प्रश्न करतो की टाटा टीस जी संस्था आहे आणि आज जर रतन टाटा असते तर त्यांनी ती परवानगी दिली असती का, असा प्रश्न थेटपणे आम्ही टीसला या ठिकाणी विचारतो. आज छगन भुजबळ पुन्हा एकदा म्हणले की राष्ट्रवादी एकत्र असताना सर्वाधिक निवडणुकीमध्ये जागा निवडून येतात. मात्र आता नवीन परिस्थिती आव्हान स्वीकारावं लागेल. वारंवार छगन भुजबळ जुने दस्तावेज देतात किंवा जुने आठवणी देताना पाहायला मिळतात. नाही, भुजबळ साहेब असतील, इतरही सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील, आज दादांबरोबर गेले असतील, पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती आहे. आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच तिथं निर्णय हा घेतला जात होतो. पण आज जर आपण बघितलं, भाजपची स्टाईल एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे. आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या 1 वर्ष आधी, 1.5 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व BJP मध्ये जातील. म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांची आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सूरज चव्हाणला बढती देत आहोत. ज्या शेतकऱ्याला त्यांनी मारलं, ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हाणामारी तुम्ही तिथं करत असताल, अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथं देत असाल तर दादांच्या पक्षामध्येच 2 गट तिथं निर्माण झालेले. आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी, म्हणून जुने दाखले, जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.